तुमच्याद्वारे दिसली जाते प्रियानो. तुम्हाला पाहून लोक म्हणतात ह्याच्या ठाई परमेश्वराचा आहे. आणि ज्या वेळेस लोक तुम्हाला असं बोलू लागतात की ह्याच्या ठाई परमेश्वराचा आत्मा आहे, ही खरी आराधना त्याला पोचलेली असते. आपण किती गाणे गा, मी म्हणत नाही ते चुकीचे, तुम्ही किती मोठ्याने टाळ्या वाजवा, मी बोलत नाही ते चुकीचं, ते सुद्धा महत्वाचं. प्रियानो, खरं जीवन, खरी आराधना, देवाला ओळखणं म्हणजे हे आहे की त्याच्या आत्म्याने युक्त होऊन त्याचं सामर्थ्य आपण जगाला प्रगट करावं. तो का बोलतो तुम्ही जगाचं मीठ आहे? तो का बोलतो प्रभू येशू ख्रिस्त की तुम्ही जगाचा प्रकाश आहे? कुठं वाचले का बायबल मध्ये? तुम्ही जगाचे काय आहात? तुम्ही जगाचं काय आहात? मीठ आहे. तो का बोलतोस? कारण मिठाचा खारटपणा जर वाढला तर काय करतो? ते जेवण खातो का आपण? फेकून देतो आपण. तसं आपल्या जीवनामध्ये आपल्या आंतरिक भावना, आपला स्वभाव वाढत असत प्रियानो, तो ख्रिस्ती जीवनासाठी काही कामाचं. आपण जर बोलतो प्रभू येशू ख्रिस्त प्रकाश आहे आणि दिव्याखाली जर अंधार असेल, दिव्याखाली जर अंधार असेल तर काय? तुम्ही हालेलुया प्रेज द लॉर्ड इथे करताय आणि बाहेर जाऊन लोकांना शिव्या देत असतात. आपण जर आपल्या भावाला, आपल्या बहिणीला, आपल्या पत्नीला, आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला इथून जर क्षमा करत नाही, आपल्या चर्च मधल्या लोकांना जर क्षमा करत नाही, तर प्रकाशाचा काय फायदा आहे? राईट रॉंग? ज्या वेळेस तुम्ही त्या परमेश्वराच्या परात्परी गुप्तस्थळी बसणार, तिथं वाद नाही पण तुम्हाला गुण यायला तयार सुरू होणार. आणि जेव्हा ते गुण, बघा ह्या गोष्टी प्रत्येकाला उकारता येत नाही. जो प्रभू मध्ये समर्पितपणे स्वतःहून देवाच्या स्थानिकामध्ये बसतो ना, त्याच्या जीवनामध्ये आत्म्याची फळं, आत्म्याचं सामर्थ्य, देवाचं ज्ञान, देवाचं प्रगटीकरण तो मागावं लागेल ऑटोमॅटिकली. त्यासाठी टर्म्स हे आहेत की तुम्ही ते येशू नावाला किती वेळा बोला. नाही तर कसं कोमट जीवन असतं. इथं हालेलुया प्रेज द लॉर्ड, तिकडे आईला बापाला कळते का? इथं हालेलुया प्रेज द लॉर्ड चर्च मध्ये आला तर येतो, घरी गेला की बोल. ते दुप्पटी जीवन तुम्हाला देवाकडनं काही देणार नाही. डबल माइंडेड लाईफ जी आहे ना, डबल माइंडेड लाईफ तुम्हाला देवाकडनं काही देणार. तुम्हाला एकच विश्वास ठेवायचा की मी माझ्या जीवनामध्ये मी नव्हे तर प्रभू येशू ख्रिस्त माझ्या ठाईच आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही त्याला जगण्यास परवानगी देणार ना, प्रिया मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी प्रार्थना करायची गरज लागणार नाही. प्रत्येक गोष्ट तुमच्या पुढे चालवली. तुम्हाला जी गरज आहे, वचन सांगतो रोमकारास पत्र 8 अध्याय 28 वचन वाचा. स्तोत्र संहिता याचा पहिला आणि दुसरं वचन